चला तर मंडळी, आज आपण मस्त असे हेल्दी लाडू बनवून तयार करूया. वेगवेगळे ड्रायफ्रूट वगैरे टाकून थंडीच्या दिवसामध्ये एक जरी लाडू खाल्ला ना, वात येण्याची किंवा थकावट जशी कमजोरी जर असेल तर ही दूर होणार आहे. तर चला हे लाडू आजची आपण हेल्दी बनवून तयार करूया. आता कमी साहित्यामध्ये सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. पण जर जास्त क्वांटिटीमध्ये ड्रायफ्रूट टाकत असाल ना, तर एकदम हेल्दी आणि टेस्टी तर असतातच, पण एकदम शरीरासाठी पौष्टिक आहे. तर चला वेळ न करता आजचे लाडू बनवून तयार करूया. तर काय काय लागणार आहे सर्वात आधी पाहूया. मी इथे एक एक पाव घेतलेला आहे. काही साहित्य मी जास्त घेतलेलं आहे. जसे की इथे पेन खजूर जे आहे 1 किलो घेतलेले आहे. याच्यामधल्या गुठल्या काढून घेतलेल्या आहे. इथे घेतलेला आहे अक्रोड, काजू, बदाम, किशमिश, या इथे घेतलेली आहे अंजीर, आणि इथे मी काही तुम्हाला दाखवणार आहे. काही मुंगफल्ली घेतलेली आहे. तूप, साजूक तूप घ्यायचं आहे. इथे गोंद घ्यायचा आहे. आता सगळं साहित्य मापामध्ये सुद्धा सांगणार आहे. तीळ घ्यायची, खसखस आणि कोकोनट पावडर. हे तुम्ही ओलसर जर घ्यायचं असेल तर जास्त दिवस टिकणार नाही, असं ड्राय पावडर घ्यायचं आहे. आता 1 किलो मी इथे घेतलेला आहे पेन खजूर, 1 पाव काजू, 1 पाव बदाम, 1 पाव अक्रोड घेतलेला आहे. अर्धा किलो मग कोकोनट पावडर घेतलेला आहे. 1 पाव किशमिश, 1 पाव इथे घेतलेला आहे गोंद, इथे घेतलेला आहे अर्धा किलो मी म्हणजे मुंगफल्ली, 1 पाव घेतलेला आहे ही इथे किशमिश. आणि तुम्हाला अंजीर जर हवं असेल तर जास्त क्वांटिटीमध्ये, किंवा अक्रोड जास्त क्वांटिटीमध्ये, जे तुम्हाला आवडत असेल जास्त घेऊ शकता. आता सगळे आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे साजूक तुपामध्ये. कारण की आपण हे तुपामध्ये जर बनवले ना तर चांगले 1 ते 2 महिने तुम्ही खाऊ शकता. आणि आपण याच्यामध्ये किंवा गूळ, साखर काहीच टाकणार नाही, कारण की गोड करण्यासाठी इथं आपण पेन खजूर वापरत आहे. तर मी इथं अर्धी वाटी इथं घातलेलं आहे तूप. चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं याच्यामध्ये गोंद टाकायचा आणि चांगलं कुरकुरीत डबल होईपर्यंत इथं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे, म्हणजे ड्राय रोस्ट करून घ्यायचे. कुरकुरीत जर भाजले ना तुम्ही तर चांगले छान मस्त दाताला चिपकणार सुद्धा नाही आणि एकदम मस्त क्रंची बनतात. तर या पद्धतीने मी सगळे हे जे जिन्नस आहे हे सगळे ड्राय रोस्ट करून घेणार आहे. तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला सुद्धा लक्षात येणार. तर थोड्या थोड्या तुपामध्ये सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता. तर हे बघू शकता चांगले टम्म फुगलेले आहे. आता बदाम, काजू, अक्रोड हे सगळे याच पद्धतीने आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे. म्हणजे कच्चं काहीच राहणार नाही आणि चांगले लॉंग टाईम टिकतात हे लाडू आणि हेल्दी सुद्धा राहतात. तर इथे मी काजू, बदाम, हे मुंगफल्ली सुद्धा असे भाजून घेतलेले आहे. पाहू शकता अक्रोड. आता अक्रोड आपल्याला मिक्सरमध्ये असे बारीक वाटून घ्यायचे नाही, म्हणजे हातानं दरदर असं वाटून घ्यायचं कोणत्याही मोठ्या असं जाडसर भांड्यानी. आता कोकोनट पावडर सुद्धा आपल्याला याच पद्धतीने भाजून घ्यायचं. तर हे सगळे मी ड्राय रोस्ट करून घेतलेले आहे. आता मी अर्धी वाटी पुन्हा इथे तूप घालत आहे. याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे अंजीर सर्वात आधी. पेन खजूर सोबतच आपल्याला हे सगळं आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे. फक्त किशमिश आपण हे ड्राय रोस्ट करणार नाही, तसेच हे अख्खे टाकून देणार आहे जेव्हा आपण बनवणार त्यावेळेस. तर मी इथे अंजीर टाकलेला आहे. नंतर इथे पेन खजूर टाकलं, त्याच्यामध्ये खसखस टाकून घ्यायची. मी इथे 50 ग्रॅम खसखस वापरत आहे. आणि बरेचसे वेळ काय होतात की आपण डेकोरेटसाठी खसखस वापरतो, पण इथे मी याच्यामध्ये मिक्स करणार. चांगले भाजूनही जातात आणि आतपर्यंत मस्त जेव्हा आपण लाडू बांधतो ना त्यावेळेस मस्त आतमध्ये सुद्धा हे खसखस लागून येते आणि मस्त दाताखाली येते, हेल्दी असतात. तर सगळे मी याच पद्धतीने ड्राय रोस्ट करून घेतलेले आहे. बघू शकता आता सगळं हे जिन्नस जे आहे तर दरदर वाटून घेणार आहे. पेन खजूर सुद्धा मी इथं वाटून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येणार. बस मी तुम्हाला दाखवणार आहे, चांगलं पटकन वाटून घेते. तर हे बघू शकता चांगलं मी इथं दरदर म्हणजे मोठ्या मोठ्या साईजमध्ये वाटून घ्यायचं. सगळे जिन्नस मोठ्या भांड्यामध्ये ॲड करायचं. पावडर जर आता हे झालं ना तर 2 किलोच्या आसपास झालेलं असेल. तर आता हे अंजीर मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. पेन खजूर, किशमिश हे आपल्याला मस्त असं बारीक थोडंसं वाटून घेतलं की मस्त लाडू बांधल्या जातात. कारण आपण चासणी वगैरे किंवा सिरप किंवा इथं गुळाचं पाणी, साखरेचं पाणी काहीच केलेलं नाही. याच्यामध्ये साखर सुद्धा टाकलेली नाही आहे किंवा मिश्री सुद्धा नाही. फक्त आपल्याला पेन खजूर जी आहे त्याचा
पटकावा असावा म्हणून आपण याच्यामध्ये वाटून घेतलेलं आहे. तर हे सगळं जिन्नस एका जागी टाकून घ्यायचं, चांगलं हाताने मस्त असं मिक्स करून घ्यायचं दाबून दाबून. कारण की आपण हे दाबलं ना तर छान मस्त असे लाडू बांधले जातात आणि बिलकुल आपल्याला काही सिरप वगैरे टाकण्याची गरज नाही. तुम्ही एक वेळा जेव्हा तुम्ही बनवसाल ना त्यावेळेस लक्षात येणार की आपल्याला काही गरज नाही आहे. पण जर तुम्ही गोड खात असाल, तुम्हाला पेनखजूरपेक्षा जास्त आपल्याला याच्यामध्ये गोडवा असावा म्हणून जर हवा असेल तर तुम्ही थोडंसं एक तारी चासणी बनवायची आणि याच्यामध्ये ॲड करायची थंड करून. गरमागरम बिलकुल टाकू नका, कारण की गरमागरम जर टाकले ना तर लाडू जास्त दिवस टिकणार नाही. आपण दुधाचा पाण्याचा कायचाच वापर केला नाही, फक्त याच्यामध्ये तूप घातलेलं आहे. जर लाडू नाहीच बांधले गेले किंवा तुम्हाला ड्राय वाटत असेल तर पुन्हा मिक्सरमध्ये असं बारीक वाटून घ्यायचं आणि लाडू बांधून घ्यायचे. बिलकुल काहीच तकलीफ होणार नाही बांधता वेळेस आणि चांगले छान मोठ्या साईजमध्ये. आता हे सगळं बांधता वेळेस काय होणार आहे ना, म्हणजे मसाला जे आहे जास्त प्रमाणामध्ये आपण बांधायचं असलं तर मस्त भाजून घ्यायचं आणि खाली बसून लाडू बांधून घ्यायचे. दोघी जणी असाल तर पटकन बांधल्या जातात. तर आता मी एकटी आहे तर म्हणजे मी सगळे साहित्य खाली बसून आता सगळे बांधून घेते. नंतर तुम्हाला दाखवते की लाडू खूप छान मस्त. आता हे सगळं जिन्नस जे आहे तर 2 किलोच्या आसपास झालेलं आहे. म्हणजे आता लाडू किती बांधले जातील मी तुम्हाला लास्टमध्ये सांगणार आहे. आता तर मी इथे जास्त मोठे आणि जास्त लहान सुद्धा बांधत नाही आहे, म्हणजे आपल्याला जसे बाहेर मिळतात पाहायला तसेच मी इथं लाडू बांधून घेत आहे, म्हणजे मीडियम साईजचे. तर बघू शकता तुम्ही कोणत्याही डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि मस्त फ्रीजमध्ये न ठेवता सुद्धा तुम्ही 1.5 ते 2 महिन्यापर्यंत ते वापरू शकता. तर बघू शकता हे मस्त मी इथे 90 लाडू बांधून घेतलेले आहे आणि छान एका साईजमध्ये बांधून घेतलेले आहे. बिलकुल याच्यामध्ये कायचा आपल्याला सिरपचा वापर न करता किंवा दुधाचा वापर न करता हे लाडू बांधून घ्यायचे आहे. आणि गोडपणा आणायसाठी तुम्हाला जे हवं गोड असेल ते मी तुम्हाला सांगितले आहे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. तर बघू शकता मस्त असे दाणेदार आपले हे लाडू बांधून झालेले आहे आणि बघू शकता मस्त असे खुसखुशीत लाडू आहे. तोडून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे. आणि हे हेल्दी लाडू आहे, मुलांना तुम्ही नक्की आवर्जून बांधून द्या. कारण की आता पावसाळा लागलेला आहे, पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये हे लाडू खाल्ल्या जातात. आणि जरी एक लाडू जरी तुम्ही खाल्ला ना तर तुम्हाला दिवसभर पोट भरल्यासारखं वाटेल आणि कमजोरीसाठी तुम्ही हे वापरू शकता. तर मी तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता मस्त असे खुसखुशीत झालेले आहे आणि मस्त असे थंडेगार झाले की तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून तुम्ही ठेवू शकता. आणि हे बघू शकता मस्त हे ड्रायफ्रूटचे लाडू तुम्ही नक्की बनवून बघा. या पद्धतीने तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल रेसिपी तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.